दादा बघा काही चढलोय. कोकणातलो एक्सपिरियन्स खरो एक्सपिरियन्स जुन्या माणसाचो माझ्या डोक्यावरच काढताय. बोला बोला फणसाची भाजी कशी झाली? फणसाची एकदम बेस्ट भाजी, एक नंबर. जनता भाजी. जनता भाजी. बघा पांदीत कसं चिखल झालाय, पाऊस जोरात लागलो आज. चला जाऊया आपण पांदीत ना. ती पांदीची पण मजा एक वेगळी आहे. लहानपणी लई मजा केली आहे पांदीत. महाआरती होईल. रात्री 9 वाजता स्थानिक भजन मंडळ होईल. आता नवीन नाव घेता पारंपरिक मागे आपण ऐकलेलं तसा लांब लचक नाव. ताडताडाचा, पानवड्याचा, सोजी गावाची, बहीण भावाची, लेक सावतांची, सुनरावांची, रावांच्या घरी काय काय परी दोघेनारी, स्वयंपाक करी अष्टपुत्राचा थाट आणि मधुकर रावराने जेवायला बसले त्याचे समय लावले 360. एक नंबर एक नंबर. टाळ्या 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 टाळ्या. झलक कोकणची ग. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं साऊंड ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओत. आणि मी संदेश आपण इला होता कोकणात. आणि तुमका माहीत असत हे बघा कोकणातली मे महिन्यातली संध्याकाळ बघा. पाऊस दर दिवशी पाऊस पडतो संध्याकाळचो. सगळा हिरवागार झाला, एकदम शांत. आताच पाऊस थांबलो आणि एकदम जबरदस्त गारवा निर्माण झालं. तर आता आपली घराकडची पूजा झालेली आहे आणि सार्वजनिक पूजा आहे. तर बघा स्पीकर वगैरे लागतात इकडे. सार्वजनिक पूजा आहे उद्या. त्याची तयारी सगळी आता चाकरमणी आणि गाववाले तिकडे करतलेत. तिकडे आपणाक जाऊचं आहे. आणि पिंट्या शेट पण आहे आपल्यासोबत. हे बघा विराट कोहली समर्थक. जरा थंडीतनं थंडावला आहे तो. आणि ट्रेन 24 तास लेट झाल्यामुळे अजून थंडावलं आहे. पण पूजा केलो. इकडे बघा ही गावची पोरा आणि मुंबईची चाकरमणी. एक सुंदर नजारो कोकणातलो क्रिकेट खेळताना. चला आपण जाऊया आता तिकडे पूजे ज्या ठिकाणी पूजा होणार आहे त्या ठिकाणी जाऊया. आणि तयारी करतात बघूया गाववाली आणि साखरमणी. आपण पण तयारी लावूया चला. हे बघा मनमोहक संध्याकाळ कोकणातली, एकदम जबरदस्त मनमोहक संध्याकाळ. पावसानं वातावरण एकदम थंडगार करून टाकलं ना. आणि ह्या वातावरणात ना हे बघा नजारो बघा काय एवढंच. कोकण एक स्वर्ग. हे बघा इकडे अशी ही लहानपणीची आठवण आमची. आम्ही असे खेळायचे मळीत ना. शाळेत ना इला की संध्याकाळी मळीत ना खेळ चालू करायचे. हे बघा नजारो बघा जबरदस्त. हा 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 हिरवागार. मे महिन्यातलं नजारो येऊ. आणि मे महिन्यातच पाऊस चालू झाला यावर्षी. जोरदार पाऊस. आताच जस्ट थांबलो पडून. चला हॅलो बोल खबर. बघा पांदीत कसं चिखल झालाय, पाऊस जोरात लागलो आज. चला जाऊया आपण पांदीत ना. ती पांदीची पण मजा एक वेगळी आहे. लहानपणी लई मजा केली आहे पांदीत. कोकणातली अविस्मरणीय पांदी.
पाठव तिकडे. पिंटू पिंटू दिशा दाखवतात एका. काय काम आता मग तिकडे गेलं. वैभवडिक नाही रे, पलीकडे. चल 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 घेऊन चल, काम कर. कार्यकर्ते आता कामाक लागलेले आहेत तिकडे. संध्याकाळच्या एकदम कोकणातल्या शुद्धमय आणि भक्तिमय वातावरणात, हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात. ते हे ना होईल आपल्याला सगळं वाटण्यासाठी. हा असंच घुसणारी बसलाय खाली, गर्दी आहे त्याला बोलतो. लाईन आहे किती फेऱ्या मारल्या आम्ही तर ते आपलं बॉर्डर इकडे आहे का, इकडे इकडे आहे का, इकडे कंटाळलो मग आम्ही शेवटी. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तुमका माहिती असत मी संदेश, साऊंड ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा. आणि आपण कोकणात आणि सकाळ सकाळची सुंदर अशी रमणीय सकाळ. आणि आता सकाळीच आपण चाललो पूजेकडे. आज पूजा आहे, काल आपण तयारी करत होतो रात्रीपर्यंत. आता पूजेकडे जाऊया. आणि त्यातपूर्वी इकडे बघा, आता परंपरा, कोकणातली परंपरा. तर मंडळी अजून पण ही कोकणातली परंपरा आणि पद्धती म्हणजे जात्यावरती कुळीत भरणं चालू आहे तिकडे. आई आणि सानवारू तिकडे आहे, तर बघूया तिकडे जाऊन. हे बघा आमची सानू आणि इकडे आरवी आणि आई. कोकणची परंपरा जपताना जात्यावरती कुळीत भरणं चालू आहे पिठीसाठी. गाणी बोला. सानू बोल. बघा सुंदर असा छानसा गाणं बोललेला आहे. आणि सकाळी कोकणातल्या सुंदर वातावरणात कोकणची परंपरा जात्याची पुन्हा एकदा तुमच्या आठवणीसाठी. समारंभ साजरा करायचा आहे. सायंकाळी 7 वाजता महाआरती होईल. रात्री 9 वाजता स्थानिक भजन मंडळ होईल. स्थानिक भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. आणि रात्री 10 वाजता दिंडी भजनाचा जंगी कार्यक्रम होईल. सादरकर्ते आहेत श्री कामेश्वर वारकरी, दिंडी भजन मंडळ किंजवडे, देऊळवाडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. किंवा वस्तुरूपात वर्गणी द्यायची असेल
तर सांभाळून बघा. सागरे नव करतले वेणू करे कंकणम सर्वांगे हरिचंद्रम विजयते गोपाल चूडामणि यन्मंगलम महेन्द्रस्य देव समाधिमे ऋषिकेतु यमानस्य तद्देवतमंगलम येन बद्धो बलिराजा दानवेन्द्रो महावनवादेन तवामि ब्रह्माणि रक्षे प्रणमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवता बॉक्स मध्ये ना तिन्ही वर्ष होते तेवढे टाकायचे की हे पण टाकायचे अरे पण ते जास्त होणार 5 मिनिट आणि 5 नारळ यजमानस्य कुलस्वामिनी कुलदेवता यजमानस्य कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमः यदस्ते कुलदेवतां गावची ग्रामदेवता रवळनाथादी आसिवंत ग्रामदेवता इथल्या स्थलपुरुषा महापुरुष देवता ब्राह्मणादी देवता आदित्या द्यावाहित देवता समस्त स्मर्यमाण अस्मर्यमाण देवी देवता मातृदेवता पितृदेवता हे संपूर्ण चव्हाणवाडीतील ग्रामस्थ आज आपल्या इथे स्थळामध्ये सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायण पूजन करत आहे. त्या तुम्हा सर्व देवतांना इथे भरलं शिकळ मानसवेळा काढून ठेवलेला आहे. त्यावरती राजकुशी वा कार्यात सहभागी व्हा. योजून दिलेलं कार्य सुखरूपपणे निर्विघ्नपणे पार पाडून द्या. त्यांच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा आकांक्षा मनोकामना असतील त्या परिपूर्ण करा. जिथे झालेले सर्व सवशीर आकरून केल्या कर्तव्यामध्ये यश द्या. सर्व कुटुंबियांच्या मागे उभे राहून सर्वांचं रक्षण करा, कल्याण करा, सांभाळ करा आणि अशीच आपली सेवा चाकरी करून घ्या. होय महाराज जय. हातातली अक्षता इथे योगेशच्या हातामध्ये सगळ्यांनी बरोबर बाबू काका लिखले ते समजेल. 701 रुपये 700 रुपये एक नाम आणि 1001 देणगी 1002 संत
आपण आता झालं भाऊ, धन्यवाद. माणसं इलेली आहेत पण इलेली आहेत आवर्जून कार्यक्रमात. हे सगळे गावाले फणसाचा आनंद घेतात ना. लाडू का टाइम हे घर पाहिजे तुला बाबू. डू यू वांट हा करे खा हम क्या तो खा जा फटाफट. आजोबा विचारतो यू वॉन्ट गरा कोकणी गरा. बडका करा दीच नाही. इथे कोण बसताय? हे कीर्तनी प्रसाद द्यायला जरा कोण बसताय? महिला मंडळाचं झाला की नाही जेवण बनवून? नानी जनता भाजी स्पेशल जनता भाजी. मंडळीकडे कोकणातली फेमस पारंपरिक जनता भाजी फणसाची भाजी बनवणं चालू आहे महिला मंडळाचं. परत येणार नाही कोण. जेवण झालं की हळदी कुंकू म्हणून सांगतो. तर मंडळी आपण आता पुन्हा एकदा फणस काढू गेलो. गेल्या वर्षीचे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर आता जरा फणस कमी पडलेत भाजी एक म्हणून पुन्हा फणस काढू गेलो. तर आपल्यावर मंडळी आणि गाववाले या आपले ॲडव्होकेट मागच्या व्हिडिओत बघितलं असाल तुम्ही विशाल चव्हाण ते पण इलेच फणस काढू. बघूया आता खयचे फणस तर लई धरले आहेत. खालीच आहेत वरची चढूची गरज नाही हा खालचेच काढूया आणि बघूया जर मालकाने काढूक दिला नाही खालचे तर वरती चढूचा लागत. आणि हे बघा हो मालक कुठले फणस काढायचे मालक? हो मालक खयचे काढायचे खालचे की वरचे? मालकाने बोलेला मग आता वरती काढायचे आणि ते भाजीला न्यायचे कारण ते पावसाळ्यात घाण होतात पिकून खाली पडतात कोण खात नाही आणि त्याच्यामुळे मच्छर होते. आम्ही काय करतो ते सर्वांच्या मुखी लागावे अशी आमची इच्छा आहे. आपल्या इथे घाण होऊ नये म्हणून डायरेक्ट स्पॉन्सरशिप फणसा जनता भाजी. जनता भाजी म्हणजे परंपरा कोकणची. आता वरती झाडावर चढणारे एक्सपर्ट सर्वजण आधी माझ्यापेक्षा लहान आहेत. फणसावर चढायला मागत नाही. हे तरुण इकडचे गावी जन्मलेले पण त्यांना झाडावर चढताना त्यांचे हात थरथरतात बोलतात. आणि गेल्या वर्षी संजय दादा तुमका चांगलो सल्लो दिलेलो की आताची पोरा एवढे वय झाला तरी पण चढूक जमत नाही आणि पहिल्या जुना हाड जे आहे त्या फणसावर कसा चढता बघा. आता संजय दादा एक झलक आता बघा तुम्ही संजय दादाचा एक्सपिरियन्स बघा गाववाल्यांचा आता एक्सपिरियन्स बघा कसे चढतात ते फणसावर. चला दादा आता फणसावर चढतलो बघा कसं चढताय तो. फणस तर लई लागलेले आहेत. कोकणात ही फणस काढूची मजा वेगळीच आहे आणि फणसाची भाजी जी लागता टेस्ट ती वेगळीच आहे. परंपरा आणि पारंपरिक जनता भाजी ती का म्हणतात. तर आपण लवकरच ती अनुभवणार आहोत जेवणात फणसाची भाजी. हे सर्व बघायचं काम करतात पण त्यांना जर सांगितलं बाबा वर चढा आता वयस्कर माणसं चढू शकत नाही. कटवाडा दे आम्हाला वैभव आमच्या कटवाडा घालायच्या पोटात जात नाही याच्या खाण्यात किंवा दिसल्यावर दिसले हा जवळचे काढ आमचं दाखव नाही हे वरचीच काढ. हे बघ बसलेत ते बघ हे विचार उभं आहे तुझ्या ते हवेत राहता लागत होता ते. टाकला पहिलं एक फणस दिलं आहे दादा टाकला नाही काढून त्याच्या खाली जाय पायाखाली. आपण करत काय भाजी करत संजय या साईडला आहे काय बघ हा तो किती आहे
तीन बस झाले, 4 अजून एक टाक, बस झाला मोठासा. कोकणातले ताजे ताजे फणस आणि ताजे ताजे गरे आणि ताजी ताजी जनता भाजी, फणसाची भाजी आता खाऊक भेटणार आपणाक. तशी ताकद नाही. आणि दादा बघा काही चढलोय. कोकणातलो एक्सपिरियन्स खरो एक्सपिरियन्स जास्त पुढे नको जाव. जुन्या माणसाचो संध्या माझ्या डोक्यावरच काढताय. बस बस तरी फणस काढले आहेत आता. आता ही पूर्ण टीम चालू झाली आहे फणस न्यायला पूजेच्या मंडपात. चलो चला. हे आमचं झाड आहे फणसाचं, त्याचे आम्ही फणस काढलेले आहेत. येवा हे कोकण आमचे वकील साहेब, हे आमचे हबीबा माणूस कोकणातली फणसाची भाजी, जनता भाजी. येवा कोकण आपलं नसं. आणि हे आमचे कार्यकर्ते ज्यांनी फणस दरवर्षी काढतात आणि उत्कृष्टपणे आम्हाला मदत पण करतात, ते संजय गायकवाड यांचे मंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत आणि शुभेच्छा पण त्यांना की आम्हाला दरवर्षी अशीच मदत करत राहावी, जेणेकरून आमची फणसाची भाजीची अपेक्षा आहे ती पूर्ण होत जाईल. ही आता टीम चालली आहे फणस घेऊन. लेट्स गो टू कोकणी मेवा फणसाची भाजी. चला. वकील साहेब कामात फणस पण जड आहेत ना, तशी मजा येते पाहिजे फणसाची भाजी खायला. प्रोफेशनल ते वकीलच, पण इकडे बघा गावच्या सारखे काम करतात. हे आमचं घर आहे सावंत कुटुंबियाचं. यस. हे बघा मंडळी, महिला मंडळ कामाक लागलेला कोकणातला. आणि फणस बघा किती आहेत. आज स्पेशल भाजी फणसाची पारंपरिक जनता भाजी. आता कोकणात दुपारचे वाजलेले जवळजवळ 1 वाजला आणि आता हे बघा पिंट्या शर्ट आमचे नासावाले टी शर्ट घातलेली आहे. मागे बुवा सुधई डांगे. आणि आपण चाललो आता, जेवण चालू आहे पूजेचा. मगाशी तयारी करून येलाव आणि आता जेवक चाललो. आज जेवण पण टाईम लागतो, आता 2:30 वाजतील जवळजवळ. जेवण पण चालू आहे महिला मंडळाचा. आणि नवीन नवरदेव खेळत रे येतो, मागणं येतो. चला जाऊया आता पूजेकडे. बघा नासाचा मागणं बघा यान उडवता. वागाल तुम्ही अखेरपर्यंत रणांगणावर लढतील जे वीर, त्यांना द्या स्फूर्ती. तसेच गृहिणी नित्य बजावा वाणी भयभीती. जरी संकटे अनंत आली श्रीकृत कार्यात, तरी दैयाने वागाल तुम्ही अखेरपर्यंत. महाप्रसादाच्या अगोदर आपल्याला मिळालेला आहे. कार्यकर्त्यांनी आपली पूर्वतयारी. आता मंडळी जेवणाची सोय लवकरच होतली आणि कार्यकर्ते कामाक लागलेले आहेत. आणि मंडळाचे नवीन कार्यकर्ते सभासद आता नवीनच झालेले श्री गुरुदास डांगे आता कामाक लागलेले आहेत, आता इलेले आहेत कामाक. आणि जोर लावून झाडलोट चालू आहे. चला आता लवकरच जेवण वाढूक चालू होतील. ए बाबू काय कर, लवकर आता महापूजनाची सुरुवात होईल तिकडे. चला. आणि मंडळी आमच्या वाडीचा नजारा बघा, इकडनं एकदम सुंदर कौलारू घरा दिसतात. ही बघा सह्याद्रीच्या डोंगर रांगात आणि गर्द झाडीत लपलेली. आणि हे बघा आपण आता आहे महापूजनासाठी इलेला आहोत. सत्यनारायणाच्या पूजेचा महापूजन हे आता चालू होणार आहे आणि कार्यक्रमांची जोरदार तयारी चालू आहे. हे बघा कार्यक्रम जोरदार कामाक लागलेले आहेत. लवकरात आता श्री सत्यनारायणाचं महापूजन चालू आहे.
बुवा बोला फणसाची भाजी कशी झाली? फणसाची एकदम बेस्ट भाजी, एक नंबर. जनता भाजी. जनता भाजी. कौशल, शानू, आरू, विदिशा, हाय. काय वा तुका दादा? काय वा? हे डाळ ना डाळ. थांब मी थांबते. हा हा आता तुका भात घातला डाळ नाही भेटली. थांब इले इले. बघ सेपरेट तुझं बाईचा आहे तो. तर मंडळी आता 2:30 झालेली आहे आणि सगळ्यांचं वाढून आता हे बघा मेन्यू. खास फणसाची भाजी बनवलेली, कुरकुरे नवीन आयटम आणि हे छोले, त्यानंतर मिरची भाजी स्पेशल असं जेवण आहे. सुंदर गावच्या ठिकाणी विजेता आहे. सगळ्यांनी जेवतो आहे. चला मंडळी बघा बसलेले आपल्यासोबत कार्यकर्ते धडाडीचे. सगळ्यात शेवटी इकडे यजमान यात प्रोजेक्ट बसलेले. व्हिडिओ दिले असतील योगेश सावंत. मान होता यावर्षी. चला सगळे ज्येष्ठ मंडळी बसलेले आहे जेवसाठी. शेवटची पंगत. साखरमणी कशी झाली? फणसाची भाजी कशी झाली? मस्त जेवण मस्त झालं. सगळ्यांचे आभार. फणसाची भाजी कशी झाली? फणसाची भाजी कशी आहे? एक नंबर. हे बघा अगोदर जेवण झाले. चला आपण जेवूया आता. मंडळी आता आपला जेवण झालेला आहे आणि महिला मंडळीचा हळदी कुंकू चालू झाला. हळदी कुंकाचा कार्यक्रम कोकणातला पारंपरिक. तर तिकडे आता जाऊया आपण. काकी इकडे एकटीच काय बसलं? देतो सोलून, पेरू देतो चिरून आणि मान्यांचं नाव घेते, कुंकू लावते कोरून. एक नंबर एक नंबर. टाळ्या टाळ्या टाळ्या. देवारातल्या देवापुढे नंददीप लावते, प्रभाकर रामानंसाठी दीर्घ आयुष्य मागते. एक नंबर एक नंबर. चव्हाणवाडीतून हळदी कुंकाचं आमंत्रण आले काल. संदेश डांग्यांचे नाव घेते, कुंकू लावते लाल. एक नंबर. चला चला टाळ्या टाळ्या. आता इकडे आता नवीन नाव घेता पारंपरिक. मागे आपण ऐकलेलं तसा लांब लचक नाव. ताडताडाचा, पानवडाचा, सोजी गावाची, बहीण भावाची, लेक सावतांची, सून रावांची, रावांच्या घरी काय काय परी दोघेनारी, स्वयंपाक करी अष्टपुत्राचा थाट आणि मधुकर रावराने जेवायला बसले. त्याचे समय लावले 360. एक नंबर एक नंबर. टाळ्या 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 टाळ्या.
समुद्राच्या कुशीत सडुळे आमचा गाव, परशुराम डांग्याचे नाव घेते, पुष्पलता माझे नाव. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. काय वाजवा यजमानीन, आजच्या पूजेची यजमानीन. नाही नाही, ते बोलावंच लागणार. पूजेत ठेवल्या फळांच्या राशी योगेशरावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी. एक नंबर एक नंबर एक नंबर. चला काकी. पौर्णिमेच्या रात्री चंद्रचूड तेजस्वी लक्ष्मणाचं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी. एक नंबर एक नंबर. अजून कोण आहे? तन तन तनात गेली होती वनात, गुल्हार भागात नेसले पितांबर, सोडले जगे आणि भास्कर सावतांचे नाव घेते, श्री सत्यनारायणाच्या महापूजेला हात जोडून उभे. एक नंबर. बेल घालते वाकून आणि दीपक चव्हाणचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. एक नंबर एक नंबर. पूजेच्या समारंभाचे हळदी कुंकाचे वाण किशोरराव राणे यांच्यातर्फे देण्यात आलेले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा वा, छान. हे थांबा, द्यायचे थांबा. बेल घालते वाकून, अमन डांग्याचे नाव घेते, सर्वांचा मन राखून. एक नंबर. वहिनी वहिनी चिक्कल मातीच्या लिंपल्या भिंतीला कुंटीला शर्टात पाहू नका. वल्ला एक सत्यवान डांग्यांचं नाव घेते, दत्तराम मगबांची लेख. एक नंबर. एवढा जवळ हा आवाज आला. तुळस तुळशीला लावते दिवा, प्रदेश रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा. अरे एक नंबर. छान छान छान. रांडेचा आत्याच्या साखरेची परात, चंद्रकांत साठमांचे नाव घेते, पूजेचं थाट. एक नंबर. हिरेमणी आठ, वासुदेव साठमांचं नाव घेते, पूजेचं थाट. एक नंबर. अंगणात पारिजातकाचा सडा, राम पहरी अंगणात पारिजातकाचा सडा, सुभाष रावाच्या नावाचा भरला मी हिरवा चुडा. एक नंबर. छान. सरामी खास है नकडे वाली, कुठे निघा घालून साडी, लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणीची चाल, गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी भारी, राजा फोटो माझा काढ, किती मी क्यूट किती गोड किती छान, दिसते मी भारी, राजा फोटो माझा काढ. Very good. Johnny, yes papa, eating sugar, no papa, telling lying, no papa, open your mouth, ha ha ha. आपण जाऊया. आवाज वाटतं इंडस काय झाला. प्रणव सावंत यांच्याकडे जाऊया आपण. Johnny, yes papa, eating sugar, no papa, telling lies, no papa, open your mouth, ha ha ha. Chichi, nakoy mawa, mana todo hatata kai, nakoy mana todo hatata kai, nakoy mana kamana nawe kai, nakoy mana sembalan me kai, nakoy mana. ती माझ्या पाठीशी हो भेटना नदीच्या काठीशी. पकडा खुर्ची पकडा. आणि एक स्पर्धक बाद झालेले आहेत. तांबडी. साऊंड चालू. वा अशी वेगवेगळी गाणी ऐकून बरं वाटतं. दोन स्पर्धक एक खुर्ची. आणि राजश्री गायकवाड जिंकलेले आहेत. इथे बस. चला शेवटचे दोन स्पर्धक आपल्याला भेटणार होता. शेवटचे दोन स्पर्धक घरात थांबलेले.
चला आणि योगेश सावंत आहे त्यांचे चिरंजीवांचं आगमन झालेलं आहे. खेळामध्ये सहभाग घ्यायचा. चला 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 दर्याच्या पूजेला गाणं घेतलं. चला 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 आपापली खुर्ची पकडायची फिरून फिरून. लेट्स गो संगीत खुर्ची. तुमच्या संगीत खुर्चीला ऍड चालू आहे. स्किप नाही ऍड बघितली पाहिजे. तुमची आहे संगीत खुर्ची. तुम्ही बघा चालत राहा चालत राहा. कमॉन कमॉन. माणसाची बाजी जराशी होऊन जाते. जरा संगीत लावा. नॅचरल विदाउट संगीत संगीत खुर्ची. हे बघा आता मोठ्यांची संगीत खुर्ची चालू झालेली आहे. इथे मंडळाचे सर्व सभासद कार्यकर्ते ग्रामस्थ कीर्तीच्या या माणसात चप्पल अडवलं ना तिथे. काय बोल कोण राहिला कोण. चला संजय बघा मंडळी आता कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात आपल्या पूजेच्या ठिकाणी सत्यनारायण पूजेच्या ठिकाणी आपल्या वाडीतील ज्येष्ठ मंडळी अगदी लहान मुलांसारखे आपल्या आठवणी जाग्या करताना खेळताना संगीत खुर्चीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला त्यांनी. आपण वयाने किती पण मोठे झालो तरी पण लहान मुलांसारखे आपण खेळू शकतो वागू शकतो. त्या आठवणींना उजाळा देऊ शकतो. महाराज जनशिंगे. आणि गाणं बंद झालेलं आहे. आपापल्या खुर्च्या पकडायच्या आहेत. आणि आमचे मास्तर बाद झालेले आहेत. चला पुढची खेळी. चला एक खुर्ची कमी करा. पुढची खेळी राऊंड फायनल राऊंड संगीत खुर्ची ज्येष्ठ.
टाइम झालेला आहे आणि या स्पर्धेत जिंकलेले आहेत अशोक भोसले.